अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या समर्थ पॅनेलमधून सदस्यपदी विजयी झाल्याबद्दल प्रसिद्ध कला दिग्दर्शक प्रवीण उर्फ वासू पाटील यांचा कराडकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कार समारंभात वासू पाटील यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचा गौरव केला। सत्काराला उत्तर देताना वासू पाटील म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यपदी निवड होणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे। कला दिग्दर्शक म्हणून काम करत असताना मराठी भाषा, संस्कृती आणि कलावंतांच्या जडणघडणीसाठी अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मला मिळाली आहे। विशेषतः मराठी तरुणांना कला क्षेत्रात मार्गदर्शन, संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। पुढे बोलताना त्यांनी मिळालेल्या जबाबदारीचे सोने करत मराठी कला क्षेत्राच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न राहील असे सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी वासू पाटील यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या माध्यमातून कला, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला। नमस्कार। आता झालेली नुकतीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक 2026 ते 31 आणि या निवडणुकीत समर्थ पॅनल दणदणीत विजय झालं। खरं आनंदाची गोष्ट आहे की सातारकर आणि सातारच्या जिल्ह्यात कराडमध्ये आतापर्यंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची संस्थेची स्थापना झाल्यापासून हे पहिलं पद, संचालकचं पहिलं पद वासूच्या माध्यमातून कौल दिलेला आहे मतदारांनी। तो आनंद द्विगुणित करण्यासाठी किंवा तो आनंद आमच्या शब्दात नाही व्यक्त करता येत, हा आनंद आम्ही इथे साजरा करतोय। सगळे कराडकर मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा आनंद आम्ही साजरा करतोय। असाच सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी राहील आणि काम करण्याची संधी आम्हा लोकांना मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो। नमस्कार मंडळी, खरंच आनंदाचा दिवस आहे म्हणायला काय हरकत नाही। कारण कराडमध्ये आपलं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं एक पद आपल्या कराडमध्ये पहिल्यांदाच आलंय, ते म्हणजे वासू पाटील। आणि मतदान प्रोसेस, त्याच्या आधीची प्रोसेस खरंच खूप खडतर होती, पण आमच्या वासूला काय, आता अरेतोरेच बोलतो, आमचा खास मित्र आहे तो, सगळ्यांचाच लाडका वासू आहे, वासू भाऊजी। असं जास्त काय दगदग करायला लागली नाही, टेन्शन आलं नाही, काय नाही, कारण पळापळ होती। वासू सगळीकडे माहिती होता, सगळ्या लोकांना, सभासदांना माहिती होता, त्याची कामं सगळ्यांनाच माहिती होती, त्यामुळं मतं सहज पडून गेली आणि अख्खच्या अख्खं पॅनेल, समर्थ पॅनेल हे निवडून आलं। खरंच मेघराज भैया भोसले, सुशांत शेलार असतील, त्यांचं खरंच खूप अभिनंदन आणि आभार मानतो मी। ते आमच्या मित्राला, वासू पाटलांना, प्रवीण उर्फ वासू पाटील यांना तुमच्या पॅनेलमध्ये घेतलं आणि सगळेच भरघोस मताने निवडून आले, अख्खच्या अख्खं पॅनेल निवडून आलं, त्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 अभिनंदन, धन्यवाद। भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ही एक ऐतिहासिक निवडणूक ठरली। गेल्या स्थापनेपासून मगाशी सांगितल्याप्रमाणे कराडमधून पहिल्यांदा कला दिग्दर्शक या क्षेत्रात वासू पाटील यांची भरघोस मताने निवडणूकमध्ये अगदी निवड झाली, हे खूप मोठं यश आहे। वासू पाटील यांनी आतापर्यंत 24-25 वर्षात फिल्मफेअर अवॉर्ड, अनेक जी अवॉर्ड, इतके अवॉर्ड मिळवले आणि एक उत्कृष्ट कला दिग्दर्शक आणि त्याचप्रमाणे होतकुरू की जो अनेकांना मदत करणारा, प्रत्येक गोष्टीला धडाडीनं पुढे जाणारा आणि प्रत्येकाला घेऊन चालणारा असा माणूस हा निवडून आला, हे आम्हाला गौरवास्पद आहे आणि पुढे त्याची कारकीर्द निश्चितच गौरवास्पद होईल ही मी निश्चित अपेक्षा नाही, मला खात्री आहे। थँक्यू, धन्यवाद। नमस्कार, मी वासू पाटील। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक 2025 ते 2026 ते 2031 ही निवडणूक पार पडली आणि मला महाराष्ट्रातील तमाम मतदारांनी कौल दिला। मेघराजराजे भोसले यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी समर्थ पॅनेलला मतदान केलं आणि मला प्रचंड मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम मतदारांचा मी खूप 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 ऋणी आहे। आभार मानणार नाही, कारण मला काम करायचं आहे। आमच्या कराडच्या सर्व कलाकारांनी, पाटण तालुका आणि कराड तालुक्याच्या सर्व कलाकारांनी, तंत्रज्ञ यांनी ज्या राजामुळं आपण आज ही कला जोपासत आहोत,
तो आमचा शिवस्मारक म्हणजे दत्त चौक कराड इथे माझा छोटासा सत्कार केला. मी तो सत्कार स्वीकारला आणि सर्व कलाकारांना तंत्रज्ञानाने एकच सांगतो की मला तुम्ही संधी दिली, मला तुमच्यासाठी भरपूर काम करायचं आहे आणि काम करताना काही चुकलो तर कान तुम्ही पकडा, कारण हा सेवक तुमच्या कायम सेवेत असणार आहे. धन्यवाद.